मित्रांनो, हे आहे आमच्या शेतातील चिंचेचं झाड. तुम्ही बघू शकता किती मोठं, किती फुललेलं आहे. हे झाड साधारण माझ्या वडिलांच्या लहानपणी म्हणजे जवळपास 70-80 वर्षापूर्वी लावलेलं आहे. दरवर्षी या झाडाला खूप फळं येतात. ती चिंच आम्ही व्यापाराला विकतो आणि त्यातून दरवर्षी सुमारे 30 ते 40 हजार रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मी तुम्हाला का सांगतो? सांगायचा मुद्दा साधा आहे. हे झाड एवढं वर्ष ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करून टिकून आहे आणि आजही आम्हाला फायदा देतं. हेच आमचं एक ॲसेट आहे, जे आम्ही एकदा तयार केलं आणि वर्षानुवर्ष जपून ठेवलं. आम्ही त्याच्यासाठी काही मोठी मेहनत केली नाही, पण जेव्हा जेव्हा त्याचे दिवस खराब होते तेव्हा तेव्हा आम्ही त्याला पाणी दिलं, खत टाकलं. म्हणजे जेव्हा परिस्थिती वाईट होती तेव्हा त्याची काळजी घेतली. ह्यातून आपल्याला कुठला मोठा आर्थिक संदेश मिळतो? म्युच्युअल फंडसुद्धा तुमचं एक ॲसेट आहे. सुरुवातीला पेशन्स ठेवला, मार्केट डाऊन असताना अजून इन्व्हेस्ट केलं, तर भविष्यात तुम्हाला त्या झाडासारखं पॅसिव्ह इन्कम मिळेल. आणि हे पॅसिव्ह इन्कम तुम्हाला तोपर्यंतच मिळत राहील जोपर्यंत तुम्ही तो ॲसेट म्हणजे म्युच्युअल फंड होल्ड करून ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये फायदा तोपर्यंतच मिळतो जोपर्यंत तुम्ही टिकून राहता. रिटायरमेंट आणि मुलांचं शिक्षण थांबत नाही, म्हणून गुंतवणूकही थांबवू नका. त्यामुळे होल्ड करा, ग्रो करा आणि अर्न करा. हीच खरी इन्व्हेस्टमेंटची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल गायडन्ससाठी आणि वेल्थ क्रिएशनसाठी आजच संपर्क करा. आणि या व्हिडिओमधून काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही मार्केट खाली असताना फायदा घेता की घाबरतात. आणि शेअर करा अशा लोकांसमोर जे मार्केट पडलं की लगेच पॅनिक होतात. धन्यवाद.